ठाणे महानगरपालिकेमध्ये अनुसूचित जातीचा महापौर आता होणार आहे। विमल भोईर, पद्मा भगत आणि दर्शना जानकर ही काही नावं महापौर पदासाठी चर्चेत आहेत। ठाणे पालिकेमध्ये एससी प्रवर्गासाठीचं आरक्षण जाहीर झाल्यानं आनंद झाल्याची प्रतिक्रिया ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी दिलेली आहे। तर ठाण्यामध्ये शिवसेनेचाच महापौर होणार आहे असं खासदार नरेश मस्के यांनी सांगितलंय। खऱ्या अर्थाने आनंद होतोय की सगळ्या समाजाला न्याय देण्यासाठी हे आरक्षण जे पडलेलं आहे, कारण गेले 19 वर्ष महापालिकेमध्ये मी काम करते आणि पहिल्यांदाच एससी प्रवर्गाचं आरक्षण आमच्या इथे पडलंय, तर खऱ्या अर्थाने आनंद होतोय मला। पण खरंच न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे मला असं वाटतं त्या समाजाला। आम्ही सत्तेची समीकरण मला असं वाटतं ठाण्यामध्ये तरी वन साइड आहेत आम्ही, कारण 75 सीट्स आमच्या आहेत आणि बिनविरोधच महापौर बसेल। शिवसेना या आमच्या गटामध्ये एकनाथ शिंदे साहेब आमचे मुख्य नेते आहेत आणि शिवसेनेमध्ये तुम्हाला माहिती आहे एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व असं आहे की एकेकाने संख्या आमची वाढत जाते, कमी नाही होत। आज ठाण्यामध्ये आमचे 75 नगरसेवक निवडून आले होते। आज जे एक अपक्ष ज्या नगरसेविका होत्या त्यांनी सुद्धा आज आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आमच्या गटाला आणि ठाण्यामध्ये 76 ही संख्या आज आमची झालेली आहे। तर तिकडे केडीएमसी मध्ये महापौर पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता कायम आहे। केडीएमसीच्या महापौर पदासाठी 3 नावांची सध्या जोरदार चर्चा आहे। यामध्ये शिंदेच्या शिवसेनेची 2 नावं आहेत, तर मनसेच्या देखील एका नगरसेवकाचं नाव चर्चेत आहे। शिवसेनेकडे किरण भागले आणि हर्षाली थविल हे 2 अनुसूचित जमातीचे नगरसेवक आहेत। भाजपकडे तर अनुसूचित जमातीचे नगरसेवकच नसल्यानं महापौर पदावरचा भाजपचा दावा हा संपलेला आहे। तर मनसेनं शिवसेनेला पाठिंबा जाहीर केल्यामुळे मनसेकडे शीतल मंडारी या अनुसूचित जमातीच्या नगरसेविका आहेत। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांनी प्रथम मला पक्षातर्फे तिकीट दिलं। तसेच माझे मार्गदर्शक आणि माझे वडिलांसारखेच रवी पाटील साहेब यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आणि त्या विश्वासाला मी सार्थ ठरलो, जिंकून पण आलो आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून 10-15 वर्ष झाले मी त्यांचं काम बघतोय आणि त्यांनी जो टाकलेला माझ्यावरती विश्वास आहे त्या संधीचं नक्कीच मी पुढे सोनं करेन। आनंद वाटतोय। आदरणीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने, यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 35 वर्ष शिवसेना शहर प्रमुख म्हणून रवी पाटील काम करतोय। 3-3.5 वर्ष एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, डॉक्टर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय आणि आज डॉक्टरांनी व मोठ्या साहेबांनी आमच्यावर विश्वास ठेवून प्रभाग क्रमांक 5 मध्ये अतिशय कुठलाही विचार न करता 4च्या 4 नवख्या उमेदवारांना उमेदवारी देऊन माझ्यावर एक विश्वास टाकला आणि त्या विश्वासाला सार्थ म्हणून आम्ही सर्वच्या सर्व पॅनल हे मोठ्या फरकाने निवडून आणलेले आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।